बॉयजना मागे सोडून एकटाच पुढे निघून आलेलो आहे. उडाली गाडी आणि असं वाटतं चालवतच राहा. पेट्रोल नाही आहे. अरे रे, फायनली सौम्य भेटलेली आहे. काही कळत नाही आपण नक्की पोहोचलोय सोमवारीला का काय. कसं काय मंडळी, दिस इज हापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं लडाख वारीच्या डे 7मध्ये. आज पुन्हा आपण आहे हानलेमध्येच. काल आपण उमलिंगला जाऊन परत आलो आणि मी इथेच पुन्हा स्टे घेतला जिथे आम्ही ऑलरेडी होतो कालच. आणि आज जास्तच हालत खराब आहे, म्हणजे लाईट गेलेली काल रात्री. आता पाणी पण नाही आहे कारण पाणी फ्रीज झालं आहे, कारण टेम्परेचर मायनसमध्ये होतं काल रात्री. मी तुम्हाला गाडीवर मज्जा दाखवतोय. अक्षय, पानी नहीं है. पानी वो मेल्ट होगा तब आएगा. वो मेल्ट होगा तब आएगा. अरे अपने में तो आ रहा है. थोड़ा थोड़ा, वेरी लिटिल लिटिल. हाँ तो टिश्यू पेपर भी है. जाओ. टिश्यू पेपर भी है. हाँ. उसका आदत नहीं है टिश्यू पेपर यूज करने का, आदत नहीं है. पानी भाई. पानी पानी होता. सगळ्यांच्या गाडीवर छोटे छोटे स्नोफ्लेक्स आणि बर्फ जमला. आपल्या गाडीवर पण बर्फ जमलाय. टाकीमध्ये पाणी फ्रीज झालंय, त्यामुळे बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये कुठंच पाणी येत नाही. आणि काय नाही, बस एवढंच आहे. टेम्परेचर एक्स्ट्रीम होतं काल रात्री. 4 वाजता जाग आलेली, तेव्हा मी बाहेर येऊन जरा गॅलेक्सीचे फोटो काढत होतो. तुम्हाला दाखवतो, इकडे बघा स्क्रीनवर मस्त वाले फोटोज आलेले काही. सकाळचे 7 वाजलेत. आता मी ॲक्च्युली लवकर बाहेर आलो, कारण रूममध्ये खूप जास्त थंडी वाजत होती. आणि ऊन आता हे बाहेर आलं आहे ना, तर उन्हात जर उभं राहायला बरं वाटतं. थोडा वेळ उन्हात जर थांबलो ना तर जरा बेटर फील होतं. सो आता आम्ही आवरतो आणि फटाफट सोमवारीकडे निघणार आहे आम्ही. लेट्स गो. फायनली हा स्टिकर आपण लावू शकतो आपल्या गाडीवर. सो मी आत्ता बॉयजना मागे सोडून एकटाच पुढे निघून आलेलो आहे. आणि त्याचं कारण असं आहे की आज आहे माझा बड्डे. आणि माझ्या बड्डेसाठी स्पेशली सौम्या मुंबईवरनं आली आहे लेमध्ये. आणि लेमधनं ती मला मध्ये भेटणार आहे माहे गावामध्ये, जिथे आपण ते मी तुम्हाला बोललो ना, ते आम्हाला परमिटसाठी जायला लागलेलं. सो ते परमिटसाठी ज्या SHO साहेबांकडनं व्हिडिओ घेतला आम्ही, त्या गावामध्ये जायचं आहे. न्योमाच्या थोडंसंच मागे 20 किलोमीटर्स. सो तिथपर्यंत ती येणार आहे लेवरनं कॅब करून, आणि तिथे मी भेटणार आहे तिला. आणि तिथूनच ॲक्च्युली एक टी बँड आहे, जिथून एक साईडला आपल्याला हानलेकडे जाता येतं आणि एक साईडला सोमवारीकडे. सो आम्ही तिकडनं चाललो आहे. बॉईज आहेत ना, ते इथूनच सोमवारीकडे एक दुसरा शॉर्टकट आहे. शॉर्टकट म्हणजे ऑलमोस्ट सेमच रस्ता आहे, बट थोडंसं बेटर आहे, तर तिकडनं जात आहेत. तर मी म्हटलं ठीक आहे, मी तिला घेऊन तुम्हाला डायरेक्ट सोमवारीला भेटतो. ती आज रात्री आपल्याबरोबर असेल. उद्या आपण सोमवारीकडनं चेकआउट करून लेकडे निघू. तेव्हा मग मे बी तिला मी ले किंवा पुढे जिथे कुठे एअरपोर्ट जवळ आहे तिथे तिला सोडेन, आणि मग ती मुंबईला परत जाईल. ती फक्त माझ्या बड्डेसाठी स्पेशली येते. मजा येते मला हेच विचार करूनच. मी काल तिने मला, जेव्हा मी हे पोलीस स्टेशनला गेलेलो ना परमिटच्या कामासाठी, इथे नेटवर्क अजिबातच नाही आहे. तर तेव्हा मी असंच ते एका पोलीसवाल्याचं हॉटस्पॉट घेऊन मला तिने व्हॉट्सॲपवर कॉल केलेला. तेव्हा मला असं, म्हणजे ती बोलली की मी ॲक्च्युली सरप्राईज देणार होते, बट नेटवर्कचं खूपच सीन आहे आणि डायरेक्ट आले असते तर कुठे भेटणार कुठे काय काहीच समजलं नसतं. कारण आम्हालाही नेटवर्क नसणार, तिलाही नसणार, कोणालाच नेटवर्क नाही इकडच्या. तर मग ती बोलली की मी तुला सांगून टाकते, जाऊ दे, सरप्राईज नको ठेवायला, कारण पुढे प्रॉब्लेम होईल जर भेटलोच नाही तर. म्हणून मग तिने सांगितलं आणि मग आम्ही
मी माझ्या त्या आता जिथे होतो आपण अरोरा कॅबिन्स त्याचा जो ओनर होता माणूस त्याच्या फोनवरनं फोन करून करून कॉन्टॅक्टमध्ये राहिलो आम्ही. आणि आता फायनली तिच्या फोनला एका नेटवर्क आहे, तिच्याकडे एक एअरटेल बिलिंग आहे, तर ते मध्ये मध्ये त्याला नेटवर्क येते, तर ते तिच्या फोनवरनं ती ह्या ओनरला फोन करत होती आणि मग ओनर मला देत होता. अशा टाईपचं आमचं कॉन्टॅक्ट चालू होता. आणि फायनली आता ती 1-1.5 तासात पोहोचेल असं बोललेली. सो आपण पण आता निघालेलो उलटा टुवर्ड्स न्योमा आणि मग तिला पिकअप करून आपण पण जाऊया सोमवारीकडे. लेट्स गो. लुक ॲट दिस ब्युटिफुल लँडस्केप. काय मज्जा येते. सुसाट नुसतं कोणी नाही या रस्त्यावर, फक्त आपणच आहे. उडाली गाडी लागलेले रे बाबा. दॅट वॉज फनी. हृदय घशात आलेलं. गाडी चांगला काबू करते अशा गोष्टींवर हिमालयन. मला खूप मजा वाटली आहे टोटल ओव्हरऑलच ह्या हिमालयनला इकडे चालवण्यात. दिस टरेन्स आर मेड फॉर दिस बाईक. ऑरेल्स उलट आहे की ही बाईकच बनवली गेली आहे या टरेन्सच्या वर. म्हणूनच यांची नावं पण अशी आहेत की हानले ब्लॅक, काझा ब्राऊन, कॅमेट व्हाईट, हे सगळे इकडच्या जागांची नावं आहेत. आणि त्याच्यामुळे ही बाईक इथे अशी बाप परफॉर्म करते ना. तू काही पण थ्रो करायच्या समोर, वॉटर क्रॉसिंग असो, ऑफ रोड असो, काही करा, इट शाईन्स. जम्प्स असो, तर मगाशी बघा मी अशाच टाईपच्या जम्पमध्ये झुपकन खाली पडलो, पण मी म्हणजे गाडीने ते हे नाही केलं, म्हणजे आउट ऑफ कंट्रोल नाही गेली गाडी, पूर्णपैकी कंट्रोल केलं गाडीने स्वतःला. आणि मी पण मग पुढे कॅरी ऑन करू शकलो. मजा आली खूप. या टाईपच्या रस्त्यांवर किती पण गाडी चालवली ना कमीच वाटतं. म्हणजे काय असं स्ट्रेस किंवा असं काय वाटतच नाही. असं वाटतं चालवतच राहावी गाडी. एवढे मोठे मोठे लँडस्केप दिसत आहेत, लांब लांबपर्यंत रस्ते दिसत आहेत आणि असं वाटतं चालवतच राहा, चालवतच राहा, चालवतच राहा. वा, काय रस्ते बनवलेत. ग्रो जे आहे त्यांना सॅल्यूट आहे खरंच. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन, खरंच त्यांनी बाप रस्ते बनवलेत जे रायडर्ससाठी हेवन आहे. ऑलरेडी ही जागाच रायडर्स काय कोणासाठी ही जागाच हेवन आहे, प्लस त्याच्यात हे अशा टाईपचे रस्ते म्हणजे रायडर्ससाठी हेवन आहे. थँक्यू सो मच ब्रो, वी रिअली अप्रिशिएट इट. बघा ना किती सुंदर आहे. मला जायचं होतं ॲक्च्युली, म्हणजे मी घाईमध्ये आहे, बट तरी पण थांबायची इच्छा झाली हे बघून. येऊन गेलो इथे पुन्हा, बट तरी आता परत थांबलो आहे. काय नेचर आहे हो, काय नेचर आहे सुंदर. ते थंडी नसती ना तर डुबलो असतो नक्कीच जाऊन आतमध्ये. डोंगर असे सुंदर, वर हिमालयाचे टॉप्स पण दिसत आहेत. खाली ओपन ग्राउंड, ग्रास आला आणि मध्ये मध्ये घोडे, गाढवं, खच्चर त्यांच्या कडचे आणि पाणी सगळं आहे. ओव्हरऑल सगळं सब नेचर एक साथ आहे. प्राणी, झाडं, पाणी, डोंगर, नद्या, सगळं सगळं. काशीनाथ द्वार, कसले आर्मी बेसेस आहेत यार हे. काय खतरनाक वाटतं यार. ह्याच्या आसपासच आलं की असं शिवर होतं, काटा येतो अंगावर मला. इथली लोक, वेपन्स, हे म्हणा व्हेकल्स, काहीतरी वेगळीच दुनिया आहे ही. वेगळीच दुनिया आणि वेगळाच रिस्पेक्ट. खतरनाक एकदम. हायेस्ट हिलर्स ऑफिसर्स मेस. ओके, आय गेस हे म्हणजे हायेस्ट हिलर्स
जे आर्मीचे हॉस्पिटल्स असतात त्यातलं हे सगळ्यात उंचीवरचं असणारं हॉस्पिटल आहे. हायेस्ट हीलर बोललं आहे ह्याला. आणि इथे बघा बाजूला बघाल तर हे सगळं इंडियन ऑइलचं म्हणजे हायेस्ट FPD म्हणजे फ्युएल रिलेटेड काहीतरी आहे. तर ते इकडे सगळे फ्युएलचे टँक्स वगैरे आहेत. नहीं है पेट्रोल नहीं है. अरे रे अभी फिर मैम आगे कहाँ पे पेट्रोल न्यूमा में ब्लैक में मिलता है क्या? ओके हा लास्ट पेट्रोल पंप होता न्यूमा मध्ये जो नवीन झाला. मी विचार केला आता इथे पेट्रोल भरायचं आणि मग नंतर सोमवारीपर्यंत आपण आरामात जाऊ शकतो. बट साला पेट्रोल संपलंय बोलली ती. मारी टोपी. आता मला एकतर इथे ब्लॅकने घ्यायला लागेल नाहीतर मग काय करू कळत नाही आता मला पुढे कुठे मिळेल अजून. पेट्रोल चाहिए था मुझे. जो वैन खड़ा है ना हाँ हाँ उसके आगे ग्रीन छत छोटा सा ये वैन है ना ये वैन वैन हाँ उसका ग्रीन छत है. ग्रीन छत जैसे है ना हाँ तो उसका देखना कुछ गवर्नमेंट दुकान जैसे एक लिखा हुआ है. अच्छा ओके थैंक यू सर थैंक यू. आंटी पेट्रोल है कितने का है? 130. ठीक है मुझे 5 6 7 लीटर दे दो. ये पूरा 5 लीटर है. ओके थैंक यू. तर अशा प्रकारे आपला पोपट झाला. जो न्योमामध्ये लास्ट पेट्रोल पंप होता तिकडे पेट्रोल नव्हतं त्यामुळे मला न्योमामधनंच एका जागेवरनं ब्लॅकमध्ये पेट्रोल घ्यायला लागलं. 130 रुपीज पर लिटर. ठीक आहे तसे 10:10 निघालेलो आता 11:40 झाले म्हणजे 1.5 तास झाला आता परफेक्टली. आणि अजून मला अराउंड 20 किलोमीटर्स जायचं आहे. 20 किलोमीटर्स. सोलो राईडची पण मजाच वेगळी आहे. कोण तुमच्याबरोबर आहे नाही याचं काय सीन नाही. फक्त आपलं सामान कॅरी करत चला. कुठे थांबायचं तिकडे थांबा. किती पण वेळ थांबा. कोणाचं काही रिस्ट्रिक्शन नाही काय नाही. टेन्शन फ्री. कसंही चालवा. फास्ट स्लोचा काही प्रॉब्लेम नाही. तर आपल्या मनाचे मालिक. न्यूमाच्या आधी मिलिटरी बेस आहे. न्यूमा गावाच्या नंतर मिलिटरी बेस आहे. तो दोन्ही साईडने सराउंडेड आणि त्याच्यामध्येच नेटवर्क येतं. ह्या मिलिटरी बेसच्या पुढे गेल्यानंतर नेटवर्क पण येणार नाही. सो मला जरा आता भीती वाटते म्हणजे आता तिथे पोहोचल्यावर तिला कॉन्टॅक्ट करायला लागला जर मी भेटलो नाही तर ते कसं होणार. देवाच्या कृपेने आय गेस आम्ही परफेक्ट भेटू जिथे मी तिला सांगितलं एका कॅफेमध्ये थांबायला. लास्ट स्ट्रेच टुवर्ड्स माहे. ऑलमोस्ट आलंच आहे माहे आता. आय होप आता सौम्य मला लगेच भेटावी. ये आहे सौम्या जिथे बोललेलं तिथेच. बेबी थँक्यू. फायनली सौम्या भेटलेली आहे जिथे बोललेलो मी. या छोट्या ब्रिजच्या चौकात. हे माहे गाव आहे. वर माहेची मॉनेस्ट्री आहे जिथे आपण त्या SHO सरांचा व्हिडिओ घ्यायला आलेलो. आणि सेम जागी परफेक्ट जागी भेट झाली. कारण ही नसती झाली तर मग नेटवर्कचा सीन झाला असता फुल. बट इट्स ऑल गुड. चला निघायचं. गणपती बाप्पा मोरया. विथ माय अनएक्सपेक्टेड सरप्राईज वी आर गोइंग टुवर्ड्स सोमोरेरी. फक्त तिला एक थोडंसं मागचं पॅच दाखवतो. इथे बघ ना काय मस्त सिनरी आहे. एवढंच फक्त. थोडंसं पुढे आता ते येतात ना तिथपर्यंत गेलं की ते पाणी जवळ आहे अजून. खूप मस्त आहे. घोडे बिडे बघ ना असेच रॅन्डम स्ट्रेज. ओके लेट्स गो. कसली लँडस्केप आहेत बघ ना पण लांब पर्यंत. काही कळत नाही आपण नक्की पोहोचलोय सोमोरेरीला का काय. हाच लेक आहे ना. बट मे बी ह्याचे जे आजूबाजूचं जे काही होमस्टे आणि गाव बिव टाईप काही असेल
तिथपर्यंत आपल्याला जायला लागेल. चला मग दिसतंय का एकदमच सुंदर. भैया सोमोरी जाने के लिए यही रास्ता है ना, सीधा ही है ना. थैंक यू. ओके थँक्यू. काय खतरनाक आहे ना. वाव काय व्ह्यू आहे. बघा हा सोमोरी किती सुंदर आहे. बापरे. वर मस्त आईसवाले माउंटन्स, एवढा मोठा लेक, डॅम, छोटे छोटे हे कॉटेजेस, कॉटेज नाही काय जसे घरं टाईप दिसत आहे इकडे. पण ते कशाचे आहेत ते काय कळत नाही. कोणाला म्हणजे रेंटल द्यायला आहेत का असंच रँडम कोणाची आहेत राहण्याची. बट एक्झॅक्ट सेम आहेत. सो काय कळत नाही आहे. वाव सो ब्युटिफुल. कसलं सुंदर आहे अरे निळशार पाणी. बघा एवढं जवळ असं वाटतं डाऊन डुबावं. बट साला टेम्परेचर 5 डिग्री आहे. हात गोठून वाट लागलेली. आत गेलो तर डायरेक्ट समाधी बनेल, जलसमाधी. पण खूप सुंदर आहे हा लेक, खूपच सुंदर. तिकडे लांब तुम्ही बघताय समोर तिकडे आर्मी बेस आहे. मजा आली. खूप मोठा पण आहे आणि लेक खूपच मोठा आहे. किलोमीटर्स एकदम किलोमीटर्स लांब लांब. वा काय आहे यार हे, काय आहे सुंदर. आय गेस आपला स्टॉप जवळच आलेला आहे, ते समोरच जायचं आपल्याला. भावांनो बघा नेचर असं असतं. आता तुम्ही बघा आपली जंगलं, सिमेंटची जंगलं बघा. तेच आपलं लोणावळा, तेच नाशिक, इगतपुरी, तेवढंच जात राहायचं. त्याच्या पुढे आपली मजलच जात नाही. हे बघा कोरझोक समोरच दिसतंय अर्धा किलोमीटरवर. सो आपण आय गेस कोरझोकच्या जवळ जाऊन थांबू. अजून कोणी बायकर आपले मित्र दिसत नाही आहे तिथे. बाईक बीक कुठे लावलेला असं बघत राहा. ओके हाताची तर कुडकुडी झाली. मी बघतोय एरिया थोडासा. सोमोरीला आम्ही पोहोचलो. इथे मागे बघा लेक दिसतोय. थोडा वेळ टाइमपास केला. पोरं आत्ता आलीत तर आम्ही त्यांना शोधायलाच म्हणून निघालो. तर इथे लेक जवळच भेटले सगळे फोटो काढताना. आता बघू आता एकत्रच जाऊ एका जागी. बघू स्टे कुठेतरी. सगळं पॅक करू, चेंज करून परत येऊ इथेच फोटो काढायला. जरा टाईमपास होईल तेवढं. सध्या सगळेजण फोटोज तिकडे चालू आहे. फोटोज इकडे फोटोज